कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक पवित्र तीर्थस्थानं आहेत आणि त्याचपैकी एक म्हणजे नरसिंहवाडी येथील दत्त महाराजांचं मंदिर। आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आहेत ते या ठिकाणी नरसिंहवाडी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावरती असलेले हे दत्त महाराजांचं मंदिर आहे। त्या ठिकाणी दक्षिण द्वार सोहळा झालेला आहे, त्यामुळे स्वयंभू पादुका आहेत, त्या पादुकांचं दर्शन आहेत ते भाविकांना घेता येत नाही। मात्र उत्सव मूर्ती आहे, उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते घेता येते। मात्र अनेक भाविक देखील या नदीच्या पात्रामध्ये उतरून दत्त महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दोन्ही नदींचं जे पात्र आहे, नदीची पाण्याची पातळी आहे ती वाढलेली आहे, त्यामुळे उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते या ठिकाणी भाविकांना घेता येतं। खरं तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेक भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज खऱ्या अर्थाने गुरूंचं खऱ्या अर्थाने दर्शन आज होतं। दर महिन्याला आम्ही पौर्णिमेला इथं सकाळी गुरुच्या सेवेसाठी येत असतो। सकाळी आम्ही लवकर कोल्हापूरवरून आम्ही आमचे 5-6 मित्र आहोत आणि गेल्या आम्ही 10 वर्षापेक्षा जास्त न चुकता 10 ते 15 वर्षापेक्षा जास्त आम्ही न चुकता येत आहोत। हा जो आनंद आहे तो हा आनंद महिनाभर आम्हाला पुरतो देवाचं दर्शन। खूप आनंद झाला आणि आम्ही जर पौर्णिमेला कोल्हापूरहून येतो। गेली 10-15 वर्ष झाली आम्ही 5-6 लोकांचा ग्रुप आहे। प्रत्येक पौर्णिमेला आम्ही सकाळी येतो आणि आज गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर खूपच छान, खूप आनंद वाटला। आम्ही प्रत्येक वर्षी श्री दत्त जयंती व गुरुपौर्णिमा या निमित्ताने गेली 7 ते 8 वर्ष आम्ही चालत येतो। आमचा 30 ते 35 मुलांचा ग्रुप आहे व सर्वोदय मंडळातून आम्ही येतो प्रत्येक वर्षी। मिरजेतील असे मोठं मंडळ आहे जे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतं। आम्ही एकत्र सर्वजण मिळून भागातील लोक 35 लोकांचा ग्रुप आहे, चालत येतो आम्ही प्रत्येक वर्षी। दत्तात्रेय दुसरे अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरसिंह सरस्वती स्वामींच्या या ठिकाणी वास्तव्य होतं आणि म्हणून हे तीर्थस्थान आहे ते पवित्र मानलं जातं। आजच्या दिवशी या ठिकाणी स्वयंभू पादुकांचं दर्शन घेता येत नसलं तरी उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येतं आणि नदीची पाणी पातळी वाढलेली असल्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर बॅरिकेड्स लावलेले आहेत की कुठल्याही भाविकांनी या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये उतरू नये यासाठीचा पोलीस प्रशासनानं त्याचबरोबर देवस्थान समितीनं प्रयत्न केलेला आहे। कारण दुसरा दक्षिण द्वार सोहळा आहे तो सुरू आहे आणि म्हणूनच भाविकांना नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात नाही। मात्र आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला खूप महत्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, गोवा असेल अनेक राज्यामधून भाविक या ठिकाणी नरसिंहवाडीत दाखल झाले आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।